तर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. जाहीर माघार असं काहीच नसतं असं गोकुळ गीते यांनी म्हटलेलं आहे. महाजन आणि सामंत भेटायला आले तर आपण भेटणार, मात्र माघार घेणार नाही या भूमिकेवर गोकुळ गीते ठाम आहेत. नरेंद्र दराडे हे निष्क्रिय आमदार असल्याची देखील टीका गोकुळ गीते यांनी केली आहे. माघारीचा टाइम काल 3 वाजता संपल्यामुळे तो विषय या ठिकाणी माझ्या दृष्टीने संपलेला आहे. आणि जर मला आता आपल्या माध्यमातून कळतं की उदय सावंत साहेब आणि गिरीश भाऊ महाजन दोघे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे आणि जर त्यांना कदाचित मला भेटायचं असेल त्यांनी मला कॉल केला तर नक्कीच त्यांच्या भेटीला जाईल. पण निवडणुकीतून माघार आता होऊ शकत नाही. लोकशाहीमध्ये जाहीर पाठिंबा हा विषय येत नाही. जो काही याचा निवडणुकीचा जो काही नियम अटी असतात त्याच्यामध्ये काल 3 वाजेनंतर माघारीचा कुठलाही विषय राहिलेला नाही. निवडणुकीचा जय विजय पराजय हा मतदारांच्या हातात असतो आणि या मतदारांची इच्छा आहे हा निष्क्रिय उमेदवार त्यांच्यावर लादलेला आहे. त्याबद्दल ते पुढे त्या ठिकाणी सक्रिय किंवा पॉझिटिव्ह नाही आणि त्यांचा नक्कीच मला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळेल. फक्त त्यासाठी मला उमेदवारांपर्यंत पोहोचावं लागणार आहे. मी कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये. मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलतानाचं ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं. मी त्यांना विनंती केलेली आहे. शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा. शेवटी आपण एकमेकाची तोंड बघत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी त्यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील.